हॅलो एव्हरीवन, आपण आतापर्यंत 2 थेरी बघितल्या होत्या, बरोबर आहे. आणि ह्या थेरी कशासाठी रिलेटेड आहे? जोपर्यंत आपण कोव्हॅलंट बॉन्ड शिकत आहोत त्या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये ॲक्च्युअली शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कसं होते ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि ते माहीत होण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या थेरी शिकलो होतो स्टार्टिंगला? VSEPR थेरी, दॅट इज व्हॅलेन्स बॉन्ड व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, आणि दुसरी होती VBT म्हणजेच व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, बरोबर आहे. ह्या दोन्ही थेरी आपण स्टडी केल्या, बघितलं. पण त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये पण थोडेसे ड्रॉबॅक होते, पहिल्या थेरीमध्ये पण. नंतर आपण दुसरी थेरी बघितली, त्यामध्येही थोडेसे ड्रॉबॅक आहेत, बरोबर आहे. कारण की जसं फॉर एक्झाम्पल VBT मध्ये आपण ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल बघतो, त्यासाठी आपल्याला काय लागतं? एमटी काय लागतं? अनपेअर इलेक्ट्रॉन गरजेचे आहेत, बरोबर आहे. आता अनपेअर इलेक्ट्रॉन गरजेचे काय असणार? कारण की आतापर्यंत आपण तेच बघितलं, जे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन असतात त्याचं आपण नवीन बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो का? नाही. त्याचा उपयोग काय असणार? फक्त आणि फक्त त्या बॉन्ड पेअरचा आपल्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अंडरस्टँड करण्यासाठी. आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय असतात? ज्याचा की कशासोबत बॉन्डच नाही, बरोबर आहे. मग तेच लोन पेअर इलेक्ट्रॉन काय करतात? समोरच्या ॲटम सोबत बॉन्ड फॉर्म करत असतात. हे आतापर्यंत बघितलं. म्हणजे एखाद्याच्या ऑर्बिटलमध्ये जर अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर ते ऑब्विसली काय करतील? बॉन्ड फॉर्म करतील ॲज कम्पेअर टू लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तेच मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. फॉर एक्झाम्पल आपण व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन थेरी बघितली, VBT बघितली. त्यामध्ये आपण ओव्हरलॅपिंग बघितली. काय बघितलं होतं? ओव्हरलॅपिंग. आता ओव्हरलॅपिंग मध्ये काय होतं? जसं आपण कोणत्या कोणत्या ओव्हरलॅपिंग बघितल्या होत्या? SS बघितली होती, PP बघितली होती, SP बघितली होती. त्याचे आपण व्हेरियस एक्झाम्पल सुद्धा बघितले. ते एक्झाम्पल कोणते होते? H2, O2, N2, HF. आलं लक्षात? सिंगल एलिमेंट आहेत, बरोबर आहे. 2 एलिमेंट आहेत, एक तर सेमच एलिमेंट आहेत, बरोबर आहे. पण जर समजा एखाद्या ॲटमला 4 मी काय म्हणते 4 म्हणजे एखाद्या ॲटमला जर मल्टिपल जर ॲटम बॉन्ड होत असतील तर त्यामध्ये मल्टिपल बॉन्डिंग जर होत असेल तर त्याची आपण जिओमेट्री, त्याचा शेप, त्याची प्रॉपर्टीज कशी आयडेंटिफाय करणार हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग त्याची प्रॉपर्टी कशी आयडेंटिफाय करणार? फॉर एक्झाम्पल हे जे H2, N2, O2 अँड HF हे जे एक्झाम्पल आहेत हे आपण VBT मध्ये बघितलं होतं, व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये. आणि त्याची आपण ओव्हरलॅपिंग पण बघितली होती, जी की SS पण असते, SP पण असते आणि PP पण. आणि ती SP, PP आणि SS कशावरून असते? जे काय त्याच्या व्हॅलेन्शियलमध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, जे शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे ते कोणत्या सबशेलमध्ये प्रेझेंट आहे त्यावरून त्याची काय होणार? ओव्हरलॅपिंग, बरोबर आहे. आणि आपण हे पण बघितले होते की स्पेरिकल असल्यामुळे S शेप कसा असतो? S सबशेल स्पेरिकल असते, त्याचा शेप स्पेरिकल असतो, त्यामुळे ते नॉन डायरेक्शनल असतात. पण बाकी सगळे जे काही सबशेल आहेत ते कसे असतात? डायरेक्शनल, बरोबर आहे. पण राहिला प्रश्न, अजून पण आपला कन्सेप्ट नाही क्लिअर झाला की शेअरिंग होणार, बॉन्ड फॉर्मेशन होणार, पण जर समजा प्रत्येक वेळेस H2, O2, N2 किंवा HF अशा सारखेच एलिमेंट असतील का? नाही. पण काही जर आपण फक्त मिथेनचं एक्झाम्पल बघितलं, ह्या मिथेनच्या स्ट्रक्चरमध्ये कार्बनला 4 हायड्रोजन ॲटम अटॅच होतात, बरोबर आहे. काय होतात? कार्बनला 4 हायड्रोजन ॲटम अटॅच होतात. आता ते अटॅचमेंट जर आपण ओव्हरलॅपिंग म्हणजे VBT थ्रू जर बघितलं ती कशी होती बघू आपण. आता कार्बनची व्हॅलेन्सी, कार्बनचा ॲटॉमिक नंबर सगळ्यांना माहिती किती असतो? 6. त्याला जर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं 1s2, 2s2, 2p2. कळते का? नीट लक्षात घ्या. 1s2, 2s2 आणि 2p2, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या लास्ट सबशेल कोणते ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे? P. बघा कशी आहे? 2 अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. ह्याचा VBT नुसार जर आपण बघितलं तर कार्बन मध्ये किती अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत? 2, बरोबर आहे. कारण की ह्याचं 2s सुद्धा कसं आहे? पेअर्ड. 1s सुद्धा कसं आहे? पेअर्ड. आणि हे कसे आहेत? 2. पण आपल्याला माहिती कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 ॲटमची, बरोबर. तो 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. पण आपले VBT मध्ये ओव्हरलॅपिंग जर बघितलं तिथं अनपेअर इलेक्ट्रॉन फक्त 1 आणि 2 आहेत, बरोबर आहे. म्हणजे हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करण्यासाठी त्याला फक्त 2च हायड्रोजन लागतात. कशासाठी? बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. पण आपल्याला तर माहिती
मिथेनचं स्ट्रक्चर कसं होते, त्याला चारही साईडनी म्हणजे 4 काय अटॅच होतात, हायड्रोजन, बरोबर आहे. मग असं कसं पॉसिबल आहे, म्हणजे व्हीबीडी थेरी, व्हॅलन्स बॉन्ड थेरी आपल्याला जेव्हा मल्टिपल बॉन्डिंगचा कन्सेप्ट येतो ते आपल्याला प्रूव्ह करू शकली नाही, ते एक्सप्लेन करू शकली नाही व्हीबीडी थेरी, की जर मल्टी बॉन्ड सिस्टीम असेल जसं मिथेन, इथेन, प्रोपेन, सो ऑन, तशा जर सिस्टीम असतील तर कोव्हॅलंट बॉन्डची शेअरिंग कशी होणार आणि बॉन्ड कसं फॉर्म होणार ते सांगू शकलं नाही, बरोबर आहे. मग आता प्रश्न राहिला की आपण काढलं मिथेनचं स्ट्रक्चर CH4, म्हणजे कार्बनला 4 हायड्रोजन ॲटम अटॅच होतात, बरोबर आहे. पण व्हॅलन्स बॉन्ड थेरीनुसार त्यांनी सांगितलं की त्याकडे फक्त 2 अनपेअर इलेक्ट्रॉन असतात. आलं लक्षात. मग हा जो कन्फ्युजन आहे की नवीन जर मल्टिपल बॉन्ड सिस्टीम असेल तर तेव्हा आपण बॉन्ड कशी तयार करणार, आलं लक्षात, तेव्हा थेरी कोणती यूज करणार. मग अशा वेळेस सायंटिस्टनी काय केलं, खूप स्टडी केले, खूप डिस्कवर केले, एक्सपेरिमेंट करत राहिले. एक्सपेरिमेंट करता करता त्यांच्या असं लक्षात आलं, जेव्हा कार्बन आणि हायड्रोजनची बॉन्डिंग होत असती, जेव्हा कार्बन आणि हायड्रोजनची बॉन्डिंग होत असती तेव्हा ते प्रत्येक ॲटम आधी कोणत्या स्टेटमध्ये असतात, ग्राउंड स्टेटमध्ये, आणि जेव्हा बॉन्डिंगचा वेळ होतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असतात, तेव्हा ते कोणत्या स्टेटमध्ये जातात, एक्सायटेटरी स्टेटमध्ये. नीट लक्षात घ्या, पहिल्यांदा कोणत्या स्टेटमध्ये असतात दोन्ही पण, ग्राउंड स्टेटमध्ये. जेव्हा त्यांची बॉन्डिंग होती, बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, काय होतं, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होत असती. ते इलेक्ट्रॉनची शेअरिंग होत असताना कार्बन ॲटम स्लाइटली हायड्रोजन सोबत बॉन्ड होत असताना तो कोणत्या स्टेटला जातो, एक्सायटेटरी स्टेटला. मग आता बघू, एक्सायटेटरी स्टेट आपण बघितलं होतं, त्याला जर एनर्जी प्रोव्हाइड, कारण की एनर्जी लागते, इलेक्ट्रॉनची शेअरिंग व्हायली, नवीन बॉन्ड फॉर्म व्हायला एनर्जी रिक्वायर्ड, ते कोणत्या स्टेटमध्ये जाणार, एक्सायटेटरी स्टेट. आता एक्सायटेटरी स्टेटमध्ये जाताना आता नीट लक्षात घ्या, ठीक आहे. आता इथे थोडासा हा कन्सेप्ट झूम करते. हे आहे त्याचं 2p, सिम्पली p ऑर्बिटल, आणि हे आहे s ऑर्बिटल. ह्या ठिकाणी s ऑर्बिटल कार्बनचं कसं आहे, फुलफिल पेअर्ड आहे, आणि p ऑर्बिटल कसं आहे, त्याच्यामध्ये 2 अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. आणि आपल्याला माहिती, जे एवढे अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तेच काय करू शकतात, बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करू शकतात, बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या ठिकाणी मी सांगितलं की बॉन्ड फॉर्मेशन होत असताना ते स्लाइटली एक्सायटेड स्टेटमध्ये जातात. हे आपल्याला एक्सपेरिमेंट थ्रू कळालं, बरोबर, आपल्याला म्हणजे सायंटिस्टला एक्सपेरिमेंट थ्रू कळालं. म्हणजे आता ह्या ठिकाणी काय होणार, यस जी सबशेल आहे ती काय होणार, स्लाइटली एक्सायटेडमध्ये जाणार. एक्सायटेशन झालं, काय एक्सायटेशन, कारण की त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर आहे, एक्सायटेशन मध्ये जाणार. आणि ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेला इलेक्ट्रॉन आहे तो कुठे जाऊन शिफ्ट होईल, ह्या ठिकाणी. नीट लक्षात घ्या, ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेला इलेक्ट्रॉन काय होईल, ह्या ठिकाणी शिफ्ट होईल, बरोबर आहे. ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेला इलेक्ट्रॉन समोरच्या ठिकाणी शिफ्ट होईल. असं जेव्हा शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते तेव्हा ह्या ठिकाणी मला तुम्ही सांगा, ह्या ठिकाणी अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील, अनपेअर इलेक्ट्रॉन 1 2 3 4, बरोबर आहे. जेव्हा ते एक्सायटेशन मध्ये जातं तेव्हा ते अनपेअर होतं, आणि अनपेअर होऊन किती अनपेअर इलेक्ट्रॉन फॉर्म करतात, 4. म्हणून कार्बन ॲटम काय करतं, 4 बॉन्ड समोरच्या ॲटम सोबत फॉर्म करतो. मग ते कार्बन टेट्राक्लोराइड असेल किंवा मिथेन असेल. आलं लक्षात. का होते, कारण की बॉन्ड फॉर्मेशन होत असताना ते काय होतं, स्लाइटली एक्सायटेड स्टेटमध्ये जातं. जेव्हा ते एक्सायटेड स्टेटमध्ये जातं तेव्हा काय होतं, जे डबल पेअर इलेक्ट्रॉन आहे ते काय करतात, शिफ्ट होऊन काय होतात, जे एम्प्टी ऑर्बिटल आहे, रिकामा ऑर्बिटल आहे, त्या ठिकाणी जाऊन ते काय करतात, शिफ्ट होतात. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एक्सायटेशन स्टेट. काय म्हणतो, एक्सायटेशन स्टेट. आता हे ह्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, ह्या ठिकाणी काय होत आहे, एक्सायटेशन होत आहे, बरोबर आहे, एक्सायटेशन होत आहे, शिफ्ट झालं. या ठिकाणी किती अनपेअर इलेक्ट्रॉन तयार झाले, 4, बरोबर आहे, 4 अनपेअर इलेक्ट्रॉन तयार झाले. एक सेकंड, 4 अनपेअर इलेक्ट्रॉन तयार झाले. म्हणजेच काय करू शकतो, कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो बाय शेअरिंग ऑफ 4 अनपेअर इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या ठिकाणी
आधीचा जर आपण कन्सेप्ट, हा सुद्धा s ऑर्बिटल आहे, हा सुद्धा p ऑर्बिटल आहे, हा स्टेबल होता का? नाही होता. का नव्हता? कारण त्याचा हाफ फिल्डही नव्हते आणि फुल फिलही नव्हते. बरोबर आहे. ते हाफ फिल आणि फुल फिल करण्यासाठी, थोडक्यात त्याला स्टेबल करण्यासाठी त्याला काय करायची गरज होती? एक्सायटेशन. आणि त्याच कन्सेप्ट मधून काय तयार झालं? ह्या ठिकाणी एक हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. काय तयार झाले? हायब्रिड ऑर्बिटल. ओरिजिनल कसं होतं? हे असे यसचं वेगळं होतं, पीचं वेगळं होतं, पण यसनी त्याच्या जवळचा एक इलेक्ट्रॉन पीच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये शिफ्ट केला आणि एक काय तयार झालं? हायब्रिड. म्हणजे सिम्पली हायब्रिड ऑर्बिट म्हणजे काय असेल? मिक्सिंग ऑफ ऑर्बिट. काय म्हणते? मिक्सिंग ऑफ ऑर्बिट. आता मिक्सिंग ऑफ वेगवेगळे ऑर्बिट, वेगवेगळ्या ऑर्बिटला काय करायचंय? मिक्स करायचंय आणि एक हायब्रिड ऑर्बिट, एक नवीन ऑर्बिटल तयार करायचंय. त्याला आपण काय म्हणतो? हायब्रिड ऑर्बिट. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? हायब्रिडायझेशन. काय म्हणत असतो? हायब्रिडायझेशन. आता ह्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन. ते ऍक्च्युली कसं फॉर्म होते? कारण की प्रत्येक हायब्रिडायझेशन मध्ये आधी पहिली स्टेप अशी असते की ज्या ठिकाणी काय होणार? त्याचं एक्सायटेशन. बरोबर आहे. जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, जे ग्राउंड स्टेटला असतात, ते कशा स्टेटला जातात? हायर एक्सायटरी स्टेटला जातात आणि काय फॉर्म करतात? अनपेअर इलेक्ट्रॉन. आणि जेवढे ते अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तेवढे ते काय करू शकतील? बॉन्ड फॉर्मेशन. हीच थेरी कशामध्ये शिकणार आहोत आपण? आपल्या नवीन कन्सेप्टमध्ये. त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी बघितलं, म्हणजे ज्या ठिकाणी 4 बॉन्ड फॉर्म होत असतील, ज्या ठिकाणी 4 बॉन्ड फॉर्म होत असतील तर आपण काय म्हणतो मग? एक यसचा आणि 1 2 3 पीचे, एक यसचा आणि 3 पीचे, त्याला आपण काय म्हणतो? sp3 हायब्रिडायझेशन. काय म्हणतो? sp3 हायब्रिडायझेशन. कारण की जे नवीन हायब्रिड मॉलिक्यूल किंवा हायब्रिड ऑर्बिटल तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये एक s ऑर्बिटल असेल आणि 3 कोणते असतील? p ऑर्बिटल. त्याला आपण काय म्हणतो? sp3 हायब्रिड. काय म्हणतो? sp3 हायब्रिडायझेशन. आलं लक्षात? आता sp3 हायब्रिडायझेशन हा कन्सेप्ट कळाला. आता तसंच जेव्हा आता अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल हा कळाला, म्हणजे मिथेन कधी पण कसा असणार? sp3 हायब्रिडायझेशन मध्ये. बरोबर आहे. तुम्हाला आता व्हॅलेन्स VSPER थेरी आठवत असेल. बरोबर आहे. ज्या ठिकाणी आपण 4 बॉन्ड फॉर्म होत असतात, ठीक आहे, ज्या ठिकाणी 4 बॉन्ड फॉर्म होत असतात त्याला आपण कोणता शेप किंवा त्याची जिओमेट्री कोणती असेल? ज्या ठिकाणी 4 बॉन्ड तयार होत असतात तर शेप किंवा जिओमेट्री कशी असती? टेट्राहायड्रल. म्हणजे सिम्पली जर हायब्रिडायझेशन 4 येत असेल, सिम्पली जर हायब्रिडायझेशन 4 येत असेल, आता 4 कसं? एक यसचं आणि 3 पीचे, एक यसचे आणि 3 पीचे, 1 + 3 = 4. जर 4 येत असेल तर त्याचा शेप आणि जिओमेट्री कशी असणार? कोणती असणार? टेट्राहायड्रल. कोणती असणार? टेट्राहायड्रल. आता ह्या ट्रिक्स मी तुम्हाला पुढे शिकणार आहे, पण हा कन्सेप्ट कळाला का? की हायब्रिडायझेशनची गरज का पडली? का पडली? कारण की आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमधून जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत शेअरिंग प्रॉपरली होऊ शकत नव्हती. कधी? जेव्हा ते मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम मध्ये असतील. बरोबर आहे. मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे जसं ते मल्टी इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा मल्टी बॉन्डिंग. बरोबर आहे. मल्टी बॉन्डेड ॲटम मध्ये होत असतील. जसं आपण मिथेनचं बघितलं, मिथेनला हे बाकीचे H2O, O2, N2, HF ह्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, 2 ॲटम आहेत आणि सिंगल बॉन्ड. पण ह्या ठिकाणी जसं आपण मल्टी बॉन्डेड सिस्टीम जर असेल, जशी मिथेन बघितलं, कार्बन टेट्राक्लोराईड किंवा एनी अदर कोणती पण, त्या ठिकाणी आपल्याला काय करायची गरज आहे? तेव्हा जर आपल्याला त्या मॉलिक्यूलचा शेप, त्याची जिओमेट्री आणि त्याची एनर्जी लेवल जर आपल्याला स्टडी करायची असेल त्यासाठी आपल्याला काय स्टडी करणं गरजेचं आहे? हायब्रिडायझेशन. काय स्टडी गरजेचं आहे? हायब्रिडायझेशन. मग आता आपण बघू हायब्रिडायझेशन म्हणजे काय आणि त्याची डेफिनेशन काय. आता हे कळालं का कसं तयार होते ऍक्च्युली? फक्त काय होते? जे ग्राउंड स्टेटला असते ते नंतर कुठे जातं? एक्सायटेटरी स्टेटला. बरोबर आहे. आता आपण बघू हायब्रिडायझेशनची डेफिनेशन, की हायब्रिडायझेशन म्हणजे काय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक थेरी काहीतरी एक्सप्लेन करते हे आपल्याला माहिती.
बरोबर आहे. म्हणजे VBT व्हॅलेन्स VSPER थेरी आपल्याला काय सांगते की त्याची पर्टिक्युलर मॉलिक्यूलचा शेप आणि त्याची जिओमेट्री आपल्याला ती थेरीमध्ये एक्सप्लेन केलं. बरोबर आहे. त्या थेरीचा प्रॉब्लेम होता, ऑक्टेट रूलचा प्रॉब्लेम होता आणि लेवी स्ट्रॉटचा स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम होता. म्हणून आपण कोणती थेरी स्टडी केली होती? VBT व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. त्यामध्ये सुद्धा ती व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये जी आपण ओव्हरलॅपिंग कन्सेप्ट शिकला, तो ओव्हरलॅपिंग कन्सेप्ट आपल्याला फक्त जे सिंपल मॉलिक्यूल आहे ज्यामध्ये सिंगल बॉन्ड असतील किंवा एकच बॉन्ड फॉर्म होत असेल त्याचा आपल्याला डिटेल त्यांनी स्टडी करून दाखवलं, त्यांनी एक्सप्लेन केला तो कन्सेप्ट. पण जर मल्टी बॉन्डेडचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी ऑब्झर्वेशनमधून त्यांना असं कळालं की त्या काय करू शकतो, जे ग्राउंड स्टेटमध्ये असतात ते एक्सायटेशनमध्ये जातात आणि काय तयार करतात? हायब्रिडायझेशन किंवा हायब्रिड ऑर्बिटल. मग सिम्पली काय म्हणते हायब्रिडायझेशन? काय? द कन्सेप्ट ऑफ मिक्सिंग ॲटॉमिक ऑर्बिटल इनटू न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स. काय म्हणते हायब्रिडायझेशन? म्हणजे सिम्पली आपण काय केलेलं आहे, दोन वेगवेगळे म्हणजे सेम ॲटमचे, हे लक्षात ठेवा. काय म्हणते? एका ॲटमचे, सेम ॲटमचे वेगवेगळे ऑर्बिटल्स काय केले आपण? त्याची मिक्सिंग केली. एका ॲटमचे वेगवेगळे ऑर्बिटल्स. बघा, द कन्सेप्ट ऑफ मिक्सिंग ॲटॉमिक ऑर्बिटल इनटू न्यू हायब्रिड ऑर्बिटल. मिक्सिंग केल्यानंतर ॲटोमॅटिकली काय होणार? नवीन ऑर्बिटल तयार होणार. त्या नवीन ऑर्बिटल विथ डिफरंट एनर्जीज अँड शेप सुटेबल फॉर द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म केमिकल बॉन्ड इन VBT. आणि त्याचाच मग काय होणार? अनपेअर इलेक्ट्रॉन तयार होणार आणि त्या अनपेअर इलेक्ट्रॉनचा यूज आपण कशासाठी करणार? पेअरिंगसाठी. कशासाठी करणार? पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि पेअरिंग झाली म्हणजेच काय फॉर्म होणार? केमिकल बॉन्ड. म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगला एकदा सांगितलं होतं की आपल्याला बघायचं की ॲक्च्युली बॉन्ड फॉर्मेशन कसं होते. ते आपण ओव्हरलॅपिंग थ्रू बघितलं होतं की ते बॉन्ड फॉर्मेशन कसं होते. जसं SP PP आणि SS ओव्हरलॅपिंग वरून. बरोबर आहे. पण राहिला प्रश्न मल्टी बॉन्डेडचा, जसं मिथेन, कार्बन टेट्रा क्लोराईड वगैरे वगैरे. त्याचा मग आपण काय केलेलं आहे? हायब्रिडायझेशन कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये सिम्पली त्यांनी जे काय केले, व्हॅलेन्स ऑर्बिटल आहेत त्या सेम ॲटमचे व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये काय केली? मिक्सिंग केली. त्याला ग्राउंड स्टेट टू एक्सायटेड स्टेटमध्ये नेलं. एक्सायटेड झाल्यामुळे त्या ऑर्बिटलची मिक्सिंग झाली. मिक्सिंग झाल्यामुळे एक नवीन ऑर्बिटल तयार झालं, त्याला आपण म्हणतो हायब्रिड ऑर्बिटल. आणि त्याच हायब्रिड ऑर्बिटलचा यूज ते कशासाठी करणार आहे? केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी, जे की आपल्याला ॲक्च्युअल स्टडी करायचं आहे. काय करायचं आहे? बॉन्ड फॉर्मेशन ॲक्च्युअल कसं होते. आणि लक्षात, त्याला आपण काय म्हणतो? हायब्रिडायझेशन. तर चला आधी त्याची डेफिनेशन लिहून घ्या. व्हॉट इज मीन बाय हायब्रिडायझेशन? चला काढा पटापट. काय म्हणते? मिक्सिंग ऑफ व्हॅलेन्स ऑर्बिटल ऑफ अ सेम ॲटम. काय म्हणते? एका ॲटमचे व्हॅलेन्स ऑर्बिटलची काय करायची? मिक्सिंग. लिहून घ्या. द मिक्सिंग ऑफ व्हॅलेन्स ऑर्बिटल ऑफ सेम ॲटम and recasting them into the equal number of new equivalent orbitals. आणि लक्षात, दॅट इज हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे सिम्पली व्हॅलेन्स ऑर्बिटलला मिक्सिंग करायचं. मिक्सिंग झाल्यावर त्याला रिकास्टिंग करायचं. रिकास्टिंग झाल्यामुळे काय होणार? त्याचे इक्वल नंबर ऑफ ऑर्बिटल्स तयार होणार आणि त्या ऑर्बिटल्सचा यूज आपण कशासाठी करणार? बॉन्ड फॉर्मेशन. आणि त्या नवीन तयार झालेल्या ऑर्बिटलला आपण काय म्हणतो? हायब्रिड ऑर्बिटल्स. अँड द फेनॉमेनॉन अँड द प्रोसेस ऑफ दिस hybrid orbital or the process of formation of new hybrid orbital called as hybridization. काय म्हणतात मग? the process of formation of new hybrid orbital called as hybridization. कॉल्ड एज हायब्रिडायझेशन. त्याला आपण काय म्हणतो? हायब्रिडायझेशन. आपण एक्झाम्पल बघितलं, जसे आपण SP. बरोबर आहे सर. आपण कार्बनचे एक व्हॅलेन्स ऑर्बिटल होते. बरोबर आहे. काय केलं मग? दोन्ही एक्सायटेड बॉन्ड फॉर्मेशन होताना दोन्ही एक्सायटेशन स्टेटमध्ये जाणार. एक्सायटेशन झाल्यामुळे S ऑर्बिटलचे एक इलेक्ट्रॉन कुठं शिफ्ट होणार? MTP ऑर्बिटलमध्ये. आणि काय होणार? 4 अनपेअर इलेक्ट्रॉन फॉर्म करणार. बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. बरोबर आहे.
आता आपण बघू की स्टेप कन्सिडर इन हायब्रिडायझेशन. नेक्स्ट बघू आता आपण स्टेप कन्सिडर इन हायब्रिडायझेशन. कोणत्या कोणत्या स्टेप आहेत हायब्रिडायझेशनच्या? पहिली स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये काय होतं मी तुम्हाला सांगितलं. आधी काय होणार, आधी सगळे ॲटम कसे असणार, जे सेंट्रल ॲटम आहे तो त्याचा व्हॅलेन्स ऑर्बिटल कोणत्या स्टेटमध्ये असणार, ग्राउंड स्टेटमध्ये. नंतर त्याला आपण काय करायला, एक्सायटेशन करायला. काय करत आहोत, एक्सायटेशन. त्या एक्सायटेशन व्हायला म्हणजे काय होणार, पहिली स्टेप म्हणजे फॉर्मेशन ऑफ एक्सायटेड स्टेट. काय म्हणते, पहिली स्टेप काय आहे, फॉर्मेशन ऑफ एक्सायटेड स्टेट. अँड दुसरी स्टेप म्हणजे पहिली कोणती आहे, फॉर्मेशन ऑफ एक्सायटेड स्टेट, आणि दुसरं म्हणजे मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल. कोणती आहे, पहिली स्टेप कोणती आहे, स्टेप कन्सिडर इन हायब्रिडायझेशन. कोणत्या कोणत्या स्टेप आहे, पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ एक्सायटेड स्टेट, की एक्सायटेड स्टेट कशी फॉर्म होते, आणि दुसरी म्हणजे मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. काय म्हणते, मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. आता आपण फॉर एक्झाम्पल बघू, द पेअर इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट आर uncoupled and one electron is promoted to a vacant orbitals. फॉर एक्झाम्पल आपण बघू बोरॉनचं एक्झाम्पल बघू. कशाचं बघू, बोरॉनचं घेऊ. बोरॉनचं घ्या किंवा बेरिलियमचं घ्या. बी कोणतं घेता, बेरिलियम. आपल्याला माहिती बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर पटकन किती असतो, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 असतो. बरोबर आहे. काय बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4. त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. कसं येईल मग, 1s2 2s2. आलं लक्षात. आता पहिल्यांदा आपण बघू त्याचं ग्राउंड स्टेटमध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असते बघू. आता हे सगळं ग्राउंड स्टेटमध्येच पाहिलं. ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s व्हॅकंट ऑर्बिटल. या ठिकाणी 1s असेल का नाही, जो शेवटी असतो त्याला आपण काय म्हणतो, व्हॅकंट ऑर्बिटल. आलं, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन्स. हे झालं 2. पण ह्या ठिकाणचा जो पी ऑर्बिटल आहे तो कसा आहे, एम्प्टी. बरोबर आहे. त्याला आपल्याला काय करायचंय, एक्सायटेड करायचंय. बरोबर आहे. आपल्याला माहिती बॉन्ड फॉर्मेशन असताना ते काय होणार, एक्सायटेशन होणार. एक्सायटेशन म्हणजे हायर एनर्जी मध्ये जाणार. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा ते एक्सायटेड होतात, एक्सायटेड स्टेट मध्ये जेव्हा ते इलेक्ट्रॉन जातात तेव्हा ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी जो प्रेझेंट असलेला इलेक्ट्रॉन आहे तो पुढच्या शेलमध्ये काय होणार, पुढच्या सबशेलमध्ये किंवा पुढच्या ऑर्बिटलमध्ये काय होणार, तो शिफ्ट होणार. आणि आपण ट्रिकनुसार बघितलं होतं 1s नंतर 2s, 2s नंतर काय होते, 2p असते. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा जर 2s असेल, हा कोणता ऑर्बिटल आहे, p ऑर्बिटल. म्हणजे जेव्हा ते एक्सायटेड होतात तेव्हा 2s मधला एक इलेक्ट्रॉन कुठं जाऊन शिफ्ट होतो, कुठं जाऊन शिफ्ट होतो, 2p मध्ये. बरोबर आहे. कळत आहे का. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठं असतात, फक्त 2s मध्ये पेअरिंग. त्यामुळे जर आपण नुसतं व्हीबीटी स्टडी, ओव्हरलॅपिंग स्टडी करत असलो असतं तर या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन झालं असतं का नाही. 1s2 आहे, 2s2, 2s2 असल्यामुळे ऑलरेडी पेअरिंग मध्ये आहे, बॉन्ड फॉर्मेशनला गरजच नाही. पण आपण BCl2, BeF2 हे जे वेगवेगळे कंपाऊंड बघत आहेत ते कसे फॉर्म झाले. बरोबर आहे. त्याच्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही कंपाऊंड नवीन फॉर्म झालेले आहेत BeCl2, BeF2, त्यानुसार सिम्पली म्हणणं आहे की त्याच्यामध्ये 2 व्हॅलन्सी आहेत. म्हणजे ते 2 बॉन्ड काय करू शकतो, फॉर्म करू शकतो. बरोबर आहे. मग ते कसं होणार, कारण की जेव्हा त्यांचं बॉन्ड होत असतात तेव्हा जो बेरिलियम आहे तो काय होतो, एक्सायटेशन मध्ये जातो. ग्राउंड स्टेट आपल्याला पहिलाच आहे, काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ एक्सायटेड स्टेट. म्हणजे आधी ग्राउंड स्टेटला असतं, नंतर एक्सायटेशन होणार आणि ते काय करणार,
पुढच्या एम्प्टी शेलमध्ये, जी कोणती असेल पुढच्या एम्प्टी शेलमध्ये, एम्प्टी ऑर्बिटलमध्ये जाऊन काय होणार, शिफ्ट व्हायला लागणार. म्हणजे ह्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, एक्सायटेशन जाणार, एक्सायटेशन झाल्यामुळे ते काय होणार, एक्सायटेड स्टेटमध्ये असणार आणि ह्या 2s मध्ये प्रेझेंट असलेला एक इलेक्ट्रॉन कुठे जाऊन शिफ्ट होणार, ह्या 2p मध्ये. आलं लक्षात. आता मला सांगा ह्या ठिकाणी अनपेअर इलेक्ट्रॉन किती झाले, 2. बरोबर आहे. म्हणजे सिम्पली आपण असं म्हणू शकतो का, जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन होताना एक्सायटेशन होत असते, जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन होत असताना एक्सायटेशन होते, एक्सायटेशन झाल्यानंतर जे ऑर्बिटल तयार होतात, जे हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात, ते इक्वल टू द व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम, ते ॲटम इक्वल टू द व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम. आपल्याला माहिती बेरिलियमची व्हॅलन्सी किती आहे, 2. म्हणजे आणि बॉन्ड हायब्रिडायझेशनमुळे अनपेअर इलेक्ट्रॉन सुद्धा किती फॉर्म झाले, 2. बरोबर आहे. ह्याच्या आधी आपण कार्बनचं एक्झाम्पल बघितलं होतं. आपण जनरली स्टडी केलेलं होतं की कार्बनची व्हॅलन्सी किती असते, 4. बरोबर आहे. जेव्हा त्याचे हायब्रिडायझेशन होते तेव्हा सुद्धा किती ऑर्बिटल्स तयार होतात, 4. म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल इज इक्वल टू व्हॅलन्सी. आपण असं म्हणू शकतो का, म्हणू शकतो. कारण की जेवढी ते एक्सायटेशन स्टेटमध्ये गेल्यावर दोन्ही अनपेअर होणार आणि हे दोन्ही अनपेअर ॲटम काय कशासाठी हेल्प करतो आपल्याला माहिती, कशासाठी हेल्प करतो, बॉन्ड फॉर्मेशनसाठी. कशासाठी हेल्प करतात, बॉन्ड फॉर्मेशनसाठी. म्हणून आपण ते सिम्पली म्हणू शकतो की न्यू टोटल व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट, किंवा सिम्पली आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, द टोटल नंबर ऑफ हाफ फिल्ड ऑर्बिटल, काय म्हणू शकतो, टोटल नंबर ऑफ हाफ फिल्ड ऑर्बिटल, total number of half filled orbital is equal to its valency, is equal to its valency of the stable atom or a stable compound, स्टेबल एलिमेंट. आणि लक्षात, म्हणजे नवीन हायब्रिडायझेशन झाल्यानंतर किंवा एक्सायटेड स्टेटमध्ये जे काही अनपेअर इलेक्ट्रॉन तयार होतात ते टोटल नंबर ऑफ हाफ फील्ड ऑर्बिटल किंवा अनपेअर इलेक्ट्रॉन काय असते, त्याची व्हॅलन्सी. जेवढी त्याची व्हॅलन्सी असेल त्या ॲटमची तेवढे काय तयार होतील, अनपेअर इलेक्ट्रॉन. आलं लक्षात, कन्सेप्ट क्लिअर झाला. कशामुळे झालं, आधी ते ग्राउंड स्टेटला असतात त्याला आपण काय करतो, एक्सायटेशन करतो, एक्सायटेड स्टेटमध्ये काढतो. एक्सायटेशन स्टेटमध्ये कसं जातील, जेव्हा आपण त्याला काय प्रोव्हाइड करणार, एनर्जी. आणि आपण आठवा तुम्ही आधीचे लेक्चर, तेव्हा आपण काय करतो, त्याला एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे ते काय करतात, रिपल्शन होते, इंटर इलेक्ट्रॉनिक. बरोबर आहे. आतमधल्या इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होते आणि ते काय होतं, पुढच्या ऑर्बिटलमध्ये जाऊन शिफ्ट होतं. तीच प्रोसेस ह्या ठिकाणी होणार. ह्या ठिकाणी मग जे नवीन फॉर्म झालेले जे काही बॉन्ड आहेत, जे काही ऑर्बिटल आहेत, एक एस ऑर्बिटल तयार झाला आणि एक पी ऑर्बिटल. त्या एस आणि पी ऑर्बिटलची एनर्जी, त्याचा शेप, त्याची जिओमेट्री आणि त्याचा प्रॉपर्टी सगळे कसे असतील, आयडेंटिकल. कसे असतील, आयडेंटिकल. आलं लक्षात. आता आपण दुसरी स्टेप बघू. ही झाली पहिली, फॉर्मेशन ऑफ एक्सायटेड स्टेट. कळालं का कसं तयार झालं एक्सायटेड स्टेट. काही डाऊट असतील तर ग्रुपवर लगेच मेसेज करायचा. आलं लक्षात. आता आपण बघू दुसरी स्टेप, ज्यामध्ये आपण बघू मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल. काय म्हणते, मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल. आपण बघितलं थोडं, मी त्याला काय केलं, मायक्रो केलं. बरोबर आहे, जेणेकरून आपल्याला नीट लक्षात येईल. बरोबर आहे. ह्या ठिकाणी आपल्याला बघितलं 2s 2p ऑर्बिटल बघितले. पहिल्यांदा ग्राउंड स्टेटमध्ये जातात, नंतर एक्सायटेड स्टेट. ह्या ठिकाणी एक s ऑर्बिटल तयार झाला आणि दुसरं कोणतं ऑर्बिटल झालं, p ऑर्बिटल. पण जनरली आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहे की s ऑर्बिटलची एनर्जी वेगळी असते, p ऑर्बिटलची एनर्जी लेवल कशी असते, टोटली डिफरंट. कशा असतात, वेगवेगळ्या एनर्जी लेवल असतात. पण जेव्हा त्यांचं हायब्रिडायझेशन होते, नीट ऐका, जेव्हा त्यांचं, आता हे जे दोन ऑलरेडी आपण बघितलं, हे 1s2 2s2 2p, हे कसे असतात, वेगवेगळ्या एनर्जी. बरोबर आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आठवा. बरोबर आहे. 1s पेक्षा 2s मोठा असतो, त्याची एनर्जी इंटेक जास्त असतो, त्यापेक्षा 2p मोठा असतो, त्याच्यामध्ये एनर्जी लेवल जास्त असते. बरोबर आहे. हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत, आधी बघितलेलं आहे. बरोबर आहे. पण काय म्हणते, जेव्हा हायब्रिडायझेशन होते, नीट लक्षात घ्या, हायब्रिडायझेशन झाल्यानंतर जेव्हा नवीन हायब्रिड मॉलिक्यूल होते, ते आता हायब्रिड मॉलिक्यूल कसं झालं, हे s आणि p. बरोबर आहे. एक एसचा आणि एक पीचा असं मिळून काय झालं, एक हायब्रिड मॉलिक्यूल. बरोबर आहे.
तो जे हायब्रिड मॉलिक्यूल तयार झालेला असेल तो हायब्रिड मॉलिक्यूल हॅविंग सेम एनर्जी अँड शेप, त्याचा ह्या यस आणि पी जे काही हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले त्यांची एनर्जी, त्यांचा शेप कसा राहते, आयडेंटिकल. कसा राहते, आयडेंटिकल. कशामुळे, कारण की त्या ठिकाणी काय व्हायला, त्यांचं हायब्रिडायझेशन झालं, एनर्जी इन्व्हॉल्व व्हायली त्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे आधी जरी यस आणि पी ऑर्बिटल दोन्ही वेगवेगळे असतील पण जेव्हा हायब्रिडायझेशन होऊन नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होते त्या दोन्ही ऑर्बिटलची एनर्जी, त्याचा शेप कसा राहतो, सेम राहतो. म्हणजे ह्या ठिकाणी यस आणि पी दोन्ही कसे आहेत, इक्वल एनर्जीचे आणि इक्वल शेपचे. आलं लक्षात. पण ह्या ठिकाणी मग कोणतं हायब्रिडायझेशन तयार झालं, एक यसचं आणि एक पीचं. कोणतं तयार झालं, एस पी हायब्रिडायझेशन. कोणतं झालं हे नंतर आपण टाइप्समध्ये बघणारच आहोत, फक्त लक्षात घ्या. कोणतं तयार झालं, एस पी हायब्रिडायझेशन. आणि जेव्हा हे दोन ऑर्बिटल तयार होतात, दोन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात, त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसचा अँगल राहतो. कोणता राहतो, 180 डिग्री सेल्सिअस नाही, सॉरी 180 डिग्रीचा अँगल राहतो. कोणता राहतो, 180 डिग्रीचा अँगल. आता आठवा, मला नीट आठवा, ज्या ठिकाणी त्याचा शेप कसा लक्षात ठेवायचा तुम्हाला एक छोटंसं सांगते. आता 180चा अँगल राहतो, दोन मॉलिक्यूल, मग ते डबल बॉन्ड असतील किंवा सिंगल बॉन्ड असतील, त्या ठिकाणी त्याचे जर दोन बॉन्ड पेअर असतील आणि त्या ठिकाणी एकही लोन पेअर नसेल तर मला सांगा त्या ठिकाणी त्याचं शेप किंवा त्याची जिओमेट्री कशी राहील, ऑब्वियसली कोणती राहील, लिनियर. म्हणजे ह्या ठिकाणी एक यसचा आणि एक पीचा इज इक्वल टू 2. म्हणजे त्या ठिकाणी दोन ऑर्बिटल तयार झाले, ज्या ठिकाणी दोन ऑर्बिटल तयार झाले म्हणजे त्याचा शेप कसा राहील, लिनियर. जो की सिंगल बॉन्ड असेल किंवा डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड जरी असेल तरी. ज्या ठिकाणी एस पी हायब्रिडायझेशन होते त्या ठिकाणी त्याचा शेप कसा राहतो, लिनियर. ज्या ठिकाणी sp3 हायब्रिडायझेशन होते त्या ठिकाणी त्याचा शेप कसा राहतो, टेट्राहायड्रल. कारण की 3 पीचे आणि एक कसा राहतो, यसचा इज इक्वल टू 4 ऑर्बिटल तयार झाले, 4 अनपेअर इलेक्ट्रॉन तयार म्हणजेच 4 बॉन्ड तयार झाले त्या ठिकाणी. म्हणजेच काय होणार, त्या ठिकाणी टेट्राहायड्रल. आलं लक्षात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला की एक्साइटेड स्टेट कसं होणार आणि त्याची मिक्सिंग आणि रिकास्टिंग ऑर्बिटलची झाल्यामुळे काय होणार, कारण तर शेप आणि एनर्जी सुद्धा त्याची कशी राहील, सेम. बरोबर आहे. मग आता जे काही नवीन ऑर्बिट तयार झालं ते स्वतःला काय करतं, स्पेस म्हणजे अशा वेनी अरेंज करतं. काय करतं, हे नवीन जे हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले ते स्वतःला त्या स्पेसमध्ये अशा वेनी अरेंज करतं किंवा अशा वेनी त्याला त्या स्पेसमध्ये अरेंज करतं की ज्याची रिपल्शन, ज्या ठिकाणी रिपल्शन कसं राहील, मिनिमम. ज्या ठिकाणी रिपल्शन कसं राहील, मिनिमम. आणि आपल्याला माहिती जर रिपल्शन मिनिमम असेल तर त्या ठिकाणी मॅक्झिमम काय असेल, स्टॅबिलिटी. मॅक्झिमम स्टॅबिलिटी म्हणजे त्या स्पेसमध्ये ते स्वतःला अशा वेनी अरेंज करतात की त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये की त्या बॉन्डमध्ये रिपल्शन कसं राहील, मिनिमम. आणि मिनिमम रिपल्शन राहिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जे काही मॅक्झिमम सेपरेशन बिटवीन देम, त्या दोघांमध्ये मॅक्झिमम सेपरेशन होईल आणि सेपरेशन झाल्यामुळे काय होतं, ते एकमेकांपासून लांब राहतील आणि त्या ठिकाणी काय होणार, मॅक्झिमम स्टॅबिलिटी. काय प्रोव्हाइड करतील त्याला, ते मॅक्झिमम स्टॅबिलिटी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे हायब्रिडायझेशनमध्ये जे काही ऑर्बिटल तयार झाले आणि त्या ठिकाणाहून जे काही बॉन्ड फॉर्मेशन होते ते कसे राहतात, स्टेबल. कसे राहतात, स्टेबल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जे काही एम होतं आपलं की प्रत्येक मॉलिक्यूलचं स्वतःला काय करायचं, स्टेबल, ह्या ठिकाणी ते काय झालं, सॅटिस्फाय. आलं लक्षात. आता आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघू की त्याचं कंडिशन काय असते, की हायब्रिडायझेशन कोणाकोणामध्ये करू शकतो, की सगळ्यांमध्ये करू शकतो की त्याच्या काही कंडिशन असतील. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू आणि त्याच्या आपण बघू टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन विथ देअर एक्झाम्पल. ते बघू आपण त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, कन्सेप्ट क्लिअर करत जा आणि लेक्चर एन्जॉय करत राहा. आलं लक्षात. तोपर्यंत भेटू मग पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय.